श्री स्वामी समर्थ सद्गुरूंच्या चरणी वंदन करून एक जीवन उलगडणारं सत्य सांगते। एक गूढ आणि शांत अशा जंगलात जिथे सृष्टीचं संगीत चालू असतं, पानांची सळसळ, पक्ष्यांची किलबिल आणि दूर कुठेतरी वाहणाऱ्या झऱ्यांचा नाद, त्या जंगलात एक हरिणी एकटीच बसलेली असते। तिच्या डोळ्यात काळजी पण पोटात एक आशा, ती आई होणार असते। आता तिच्यासाठी सृष्टीचं प्रत्येक पाऊल, प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो, पण नियती तिला एक परीक्षा देण्यासाठी सज्ज झालेली असते। एका बाजूला वाघ तिच्यावर नजर ठेवून असतो, दुसऱ्या बाजूला शिकारी तिच्या दिशेने बंदूक रोवून उभा असतो, तिसऱ्या बाजूला जंगलात वणवा पेटलेला असतो आणि हरणीच्या मनात एकच प्रश्न, मी वाचणार की नाही आणि माझं बाळ या जगात यायला नशीबवान ठरणार की नाही। सगळं काही संपणार असं वाटतं। शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो, वाघ तीव्र झेप घेतो, वणवा जोर पकडतो आणि त्या क्षणी एक गगनभेदी वीज चमकते। शिकाऱ्याचं लक्ष विचलित होतं, गोळी वाघावर लागते, गडगडासोबत जोरदार पाऊस सुरू होतो आणि त्या वणव्याचं रौद्र रूप थांबतं आणि त्या साऱ्या गोंधळात त्या हरणीचं बाळ जन्म घेतं। हे असंच असतं आयुष्याच्या रणभूमीत, संकटांनी वेढलेलं पण परमेश्वराच्या कृपेनं सावरलेलं देते। माणसाचं आयुष्य हे असंच असतं, त्याच्या हातात काहीच नसतं, आपण फक्त प्यादी असतो या पठावरची। करता करविता असतो तो ईश्वर। एक एक वाटत असताना कुठल्या क्षणी काय होईल काहीच सांगता येत नाही। मारणाराही तोच असतो आणि तारणाराही तोच असतो। कर्माचा सिद्धांत हा कितीही खरा असला तरी शेक्सपियर एक वाक्य खूप काही सांगून जातं। बिहाइंड एव्हरी मिसफॉर्च्यून देअर इज अ क्राईम, बट बिहाइंड एव्हरी क्राईम देअर इज अ मिसफॉर्च्यून। आयुष्य हे असंच असतं, कुणाला दोष द्यावा आणि कुणाचं कौतुक करावं, दोन्हीही एकाच रथाची चाक। कुठलं खड्ड्यात अडकणार आणि कुठलं तर टांगून राहणार हे ठरवणार मात्र तोच। समुद्रात डुबून त्याचा मृत्यू झाला, पण त्याच्या मनातून समुद्राकडे त्या क्षणी कसा ओढला गेला कोण सांगेल। 40 घरांच्या ढिगाखाली गाडलं गेलेलं 6 महिन्याचं बाळ 30 तासानंतरही तसं छान हसत खेळत सापडतं। त्याला त्या ढिगापर्यंतही खुशीत घेणार कोण असतं। नेहमीच्या रस्त्याने जाणारी एक बस अचानक एका दिवस एका दरीत कोसळते। तिला दरीत ढकलणारं असतं कोण, वारा की ड्रायव्हर? की ड्रायव्हरच्या डोळ्यासमोर अचानक आलेला अंधार कोण सांगेल। एका मुलाच्या रोजच्या नेहमीच्या ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट होतो, पण तो त्या दिवशी ऑफिसलाच गेलेला नसतो, त्यामुळे तो वाचतो। ऑफिसला न जाण्याची इच्छा त्याला त्याच दिवशी का होते कोण सांगेल। त्या हरणीच्या बाळाला जन्म होताच अचानक वीज का चमकली कोण सांगेल, कोण सांगेल, कोण? कुणीच नाही। हे असंच असतं, भक्तीनं रुजवलेलं, प्रेमाने सावरलेलं, आसक्तीने बुडवलेलं, कर्माच्या चक्रात अडकलेलं, ईश्वराने लिहिलेलं आपलं आयुष्य। मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो। दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणी झोपत नाही, यालाच जीवन म्हणतात। किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते, मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कुणालाच माहीत नसते। नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका, कोणाचा अपमान करू नका आणि कुणाला कमीही लेखू नका। तुम्ही खूप शक्तिशाली असाल, पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे। कोणी कितीही महान झाला असेल, पण निसर्ग कोणालाही कधीच लायकीपेक्षा महान बनवण्याचा क्षण देत नाही। स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस। देवाने तुझ्या माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं। आणि म्हणूनच कधी वाटतं की आता सगळं संपलं, पण खरं तर तिथूनच सुरुवात होते एका नव्या प्रकाशाची। आपण कधीच हे विसरू नये, आपण फक्त प्रयत्न करणारे आहोत। करता करविता आणि नियती ठरवणारा तोच आहे। हरणीने काय केलं, ती फक्त शांत राहिली, श्वास घेत राहिली आणि परमेश्वरावर विश्वास ठेवला। बाकी सगळं त्याने पाहिलं। तसंच आपल्या आयुष्यातलंही
कधी अडचणी येतील, संकट घेरतील, सगळं संपल्यासारखं वाटेल, पण त्या सगळ्या गोंधळातही एक अदृश्य हात असतो. तो आपल्याला पाठीशी घालतो, वाचवतो आणि आपल्या कर्माचं योग्य फळ देतो. प्रयत्न आपले, परिणाम त्याचे, हे आयुष्याचं सर्वात मोठं गुण आहे. तर भक्तांनो, दुःख आलं, संकट आलं तरी थांबू नका, घाबरू नका, कारण तुमचं आयुष्यही त्या हरणीसारखं आहे, जिथे अखेरच्या क्षणी वीज चमकते, वणवा विजतो आणि विजयाचा विजय होतो. विश्वास ठेवा, स्वामी समर्थ आहेत, ते पाहत आहेत आणि योग्य वेळी ते तुमच्यासाठी वीज चमकवतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. जर आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण अशाच स्वामींच्या नवनवीन कथा, सत्यकथा, प्रेरणा, संदेश आणि विचार आम्ही दररोज तुमच्यासाठी घेऊन येत असतो. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आम्ही जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकू ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरिले, मज लागी चाहले तैसे देवा. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरिले, मज लागी जाहले तैसे देवा. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. तुझ विन ठाव न दिसे त्रिभुवनी, धावे हो जननी विठाबाई. तुझ विन ठाव न दिसे त्रिभुवनी, धावे हो जननी विठाबाई. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. मोकलुनी आस जाहले उदास, घेई कानो पात्रेस हृदयात. मोकलुनी आस जाहले उदास, घेई कानो पात्रेस हृदयात. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे.